चिकन बनवूया बघा. मी चिकन मस्त असं शिजून घेतलेलं आहे इथे. हे बघा आणि इकडं साईडला ठेवलेलं आहे शिजून. आणि बघा इथं मी कढाई ठेवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे बघा. आणि इथं बघा मी असं मस्त असं बघा नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. असं नारळ खोबरं वाटून आपण ते चाळणीनं चाळून दूध काढून घेतलेलं आहे बघा. आणि चला आपण आता आपलं चिकन बनवूया. मस्त असं बनवते ते. चला तर मग बनवूया आपण चिकन. आणि बघा इथं मी असं तेल टाकून घेतलेलं आहे. तेलामध्ये आपला घरगुती मसाला पण टाकून घेतलेला आहे. आणि इथं बघा थोडंसं असं 1 चम्मच कांदा मसाला टाकलेला आहे. कांदा मसाल्याच्या नंतर बघा आपण थोडासा मटण मसाला टाकून घेणार आहे. तर हे बघा असा मटण मसाला थोडासा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपण छान असं मस्त मिक्स करून घेऊया. हे बघा किती असा मस्त आपला मसाला पण फ्राय होत आहे. मी सगळा मसाला बघा एक छान असा मस्त मिक्स करून घेतलेला आहे. हे बघा. चला आपण यामध्ये ना शिजलेलं चिकन टाकून घेऊया बघा. आपल्याला सुकं बनवायचं चिकन थोडंसं रस्सा बघा सगळं असं परतून घेतलेलं आहे. बघा आपलं चिकन सगळा मसाला लागलेला आहे. बघा कसं आलं पण येतो मला पाणी चिकन बघून बघा. आणि यामध्ये जसं बघा आपण हे दूध वाटलेलं आहे ना हे टाकून घेऊया. एवढं तर मस्त होतं ना असं चिकन करून बघा. लय भारी होतं चिकन. हे बघा असं सर्व मस्त. हे बघा असं खालचं बघा कसं नारळाचं राहिलेलं हे नाही टाकायचं याच्यामध्ये. तर बघा सगळं चिकन आपण यामध्ये टाकून घेतले, पाणी पण टाकून घेतले, कढाई धुवून पण. आणि चला आपण 10-15 मिनटं मस्त शिजवून घेऊयात. हे बघा मी थोडीशी फास्ट गॅस केलेली. बघा कलर पण कसा आलेला आहे. थोडंसं आपण वरून मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ पहिलं पण टाकलेलं आहे मी शिजताना थोडंसं आणि आता पण थोडं टाकलं. चला आपण थोडंसं मस्त शिजून घेऊया म्हणजे बघू आपलं चिकन पण कसं होतं. हे बघा आणि बघा कशी मस्त अशी उकळी फुटलेली आपल्या चिकनला. बघा चला आपण मस्त असं शिजून घेऊया 10-15 मिनटासाठी. नंतर बघू आपलं सुकं चिकन कसं आहे. बघा आपली चिकनची भाजी कशी झाली. एकदम मस्त झाली बघा. हे बघा एकदम नारळाच्या दुधापासून आपण बनवलेलं आहे बघा चिकन. बघा किती छान झालेलं आहे. थोडासा आपण रस्सा ठेवलेला आहे. बघा किती मस्त झाले. हे बघा चिकन पण छान शिजलेलं आहे. तरी पण मस्त आली. कलर पण छान झाला आहे. बघा किती भारी झाले. चला आता आपण जेवण घेऊया. मला कसं वाटलं चिकनची भाजी आपली नक्की कमेंटमध्ये सांगा.